हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज इतका मस्त मौसम झालाय ना मंडळी, मस्त एकदम धुवाधार पाऊस पडतोय आणि काहीच करू नये असं वाटतंय. असं मस्त गरम गरम काहीतरी भजीपाव, वडापाव, पाणीपुरी असं खावं आणि मस्त राहावं, सुस्त राहावं असं वाटतंय. असंच वीकेंड जाणार आहे असं प्रेडिक्शन केलेलं आहे. आणि वा 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 वा, मस्तच, खूप मस्त वाटतंय मंडळी. आय नो की जे भारतामध्ये आहेत ते वैतागले आहेत पावसाला. म्हणजे आत्ता कुठे त्यांची सुटका झाली आहे अक्षरशः. म्हणजे आत्तापर्यंत नोव्हेंबरपर्यंत दिवाळीत वगैरे पण पाऊस पडत होता. तर आय कॅन अंडरस्टँड. बट आमच्यासाठी पर्वणी आहे ना, एवढ्या रखरखीत, म्हणजे थंडी पण इथे सॉलिड असते, पण थंडीमध्ये पाऊस थोडा पडला ना की अजून मजा येते. असो, तर मी काय बोलत बसले, आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. या पक्याच्या चिवची ना ट्रिप खतम होण्याचीच वाट बघत होती मी. कधी एकदा चिवची ट्रिप संपते आणि मी पॉडकास्ट आणते. सगळ्यात आधी तर मला ना या पक्याची पक 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 बंद करा रे कोणीतरी. इतका बकवास आणि इतकी त्या चिवचींना लाल करतोय, एकदम साल्टी असं काढतोय ना की एक दिवस पब्लिक कंटाळून जाणार आहे. मार्क माय वर्ड्स पक्या. तसं तर तुला तुझ्या व्ह्यूजवरनं अंदाजा आलाच असेल. तरी आता थोडंसं तरी अजून पब्लिक तुला टॉलरेट करतंय, पण एका पॉईंट नंतर आहे ना हे वर्क करणार नाही आहे आणि डोक्यात जातोयस तू लोकांच्या. तुझी पकपक आणि तुझी बकवास आणि सारखं आपले चिव आय लव्ह यू चिव आणि हे सगळं जे काही आहे ना ते स्वतःच्या घरात करायचं. पीडीए नको, प्रदर्शन नको मांडूस त्याचं. आणि ती काय मोठी, फर्स्ट ऑफ ऑल ती तर काही म्हणजे काहीच नाही आहे यार, नथिंग. हे ना जितक्या लवकर तू समजशील ना तितकं बरं आहे तुझ्यासाठी आणि त्या चिवसाठी पण. ढेमश्या, सगळं काही असताना, सगळं म्हणजे अवेलेबल असताना, आणि ठीक आहे चला बाबा तुम्ही प्रिव्हिलेज्ड आहात, तुमच्याकडे आहेत सोर्सेस सांभाळायला, तुम्ही मॅनेज करू शकताय, तर त्याचं एवढं काय. कितीतरी फॅमिलीज अशा आहेत की ज्यांना खूप डिफिकल्टी आहे आणि जे जीवावर उदार होऊन बिचारे जॉबला जात आहेत, कारण पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना पण वाटतं की त्यांनी मुलांकडे लक्ष द्यावं. त्यांना हे फिरणं बिरणं आणि मुलांना सोडून हे असले जे चोचले आणि हे जे काही थॉट्स आहेत ना, हे प्रिव्हिलेज लोकांनाच येतात, साध्या लोकांना नाही येत. त्यांना जर कोणी सांगितलं ना की बॉस तुम्ही नोकरी पण नका करू, ते नोकरीलाच बिचारे आपल्या पोटासाठी जातात, नाही तर त्यांना अजिबात इच्छा नाही आहे. आणि मुलांना घरी सोडून असं काहीतरी भटकण्याची तर नाहीच नाही. आता मी हे नाही म्हणत आहे की जाऊ नये आणि आपला टाईम आपण स्वतः एन्जॉय करू नये, आपण कुठल्या स्त्रीने किंवा पुरुषाने मी टाईम एन्जॉय करू नये, पण ह्याचं जे अवडंबर माजवता ना तुम्ही, ह्याचं असं म्हणजे काहीतरी खूप मोठं असं खूप सॅक्रिफाईस केलं आहे आणि मी कसं म्हणजे जा सिमरन जावाला आहे, तालुकान तिरणवाला, म्हणजे सगळा असा मिक्स असा सटकलेला, एक नंबरचा डोक्यावर पडलेला असा मी आहे. हे परत प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे. काही कुठलंही म्हणजे शौर्याचं काम किंवा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स किंवा असं काहीतरी अप्रिशिएट करण्यासारखं ना तू केलंयस ना तुझ्या त्या पकाव चिवने केलेलं आहे. किती म्हणजे आपण काय दाखवतोय, आपण काय म्हणजे काय जे लोक ह्या गोष्टी अफोर्ड करू शकतात, अशी एक चैनीची लाईफ जगू शकतात, ज्यांची लाईफस्टाईल अशी आहे, त्यांना तू सांगण्याची काय गरज. अरे तुझ्यापेक्षा बेटर लाईफ जगतात लोक. गेट अ रियालिटी चेक. आणि जे बेटर लाईफ जगतात ना त्यांना तुझ्याकडनं सल्ल्याची गरज नाही आहे. ते ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवून बसलेले आहेत. आणि जे नाही करू शकत ना त्यांनाही तसाही काही उपयोग नाही आहे, कारण त्यांना बेसिकच गोष्टीशी त्यांची चढावड आहे, बेसिकच गोष्टीसाठी ते सगळी तडफड करतायत किंवा जे काही त्यांची फाईट चाललेली आहे तो लढा देत आहेत, तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काही कामाच्याच नाही आहेत. इतकं युजलेस आहे तुझं कॉन्टेंट. कळतंय का तुला? तुझ्या कॉन्टेंटला काही म्हणजे काही अर्थ नाही आहे. ना अप्पर क्लास त्याच्याकडे थुकणार आहे ना लोअर क्लास बघणार आहे. कोणाला शमवतोयस तू? कोणाला काय मिळतंय त्याच्यातनं? मला काही कळतच नाही आहे. उगाच आपलं काहीही दाखवायचं आणि एकदा नाही, दोनदा नाही, 4 5 व्हिडिओ त्याच्यावर छापले आणि नुसते आपले ते असे बेबडे बोलायचे, काय करते तू, काय करते आणि कसं, ईट लवकर ईट कर. अरे तुझ्या डोक्यात ईट घालणार आता मी. द बेस्ट.
त्या पोरीला तर आईबाप तसेच बाय डिफॉल्टच बोबडे भेटलेत आणि त्याच्यामध्ये बोबडे अजून बोबडं बोलतात. म्हणजे बोबड्यांना बोबडं बोलायची काय गरज आहे बाबा, तू नॉर्मल बोललास तरी बोबडाच बोलतोस. आणि काय बोबडा कांदा किची किची काय करते, कच्चं करायचं आणि तुला काय पाहिजे आणि काय म्हणजे तर ना खूपच छान खेळते आहे आणि काय वेगळं वेगळं काहीतरी असं काय नावं पण दिले, ती नावं पण मला घेता येत नाही. ते पोनी बांधतात त्याला पण काहीतरी विचित्रच बोलत होता. इतका लाडात येतो आणि इतका, आणि तू तर सांगूच नको भाई तू काय ज्ञान देत होता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो मुद्दा राहून जाईल नाही तर म्हणून मी त्या आधी बोलते. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तू ना एवढं जे काही बोलतोस आणि जे काही दाखवतोस आणि जे काही तुझं तू कसा हे केलं आहेस आणि काहीतरी जगावेगळा बाप आहेस, हे तेव्हा थोडं तरी म्हणजे आपण त्याला ना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकलो असतो जेव्हा तू खरंच तू सांभाळलं असतं. पण आत्तापर्यंत तू किंवा तुझ्या बायकोने दोघांनीही फक्त सोलली कधीच त्या मुलीला सांभाळलेला नाही. आणि ती मुलगी जन्माला आल्यापासूनच तुम्ही प्रत्येक वेळेला हेच दाखवत आलात की ती म्हणजे तुमच्यासाठी टास्क आहे. कॉन्टेंट आहेच इतरांसाठी, ते बच्चा दिखाओ पैसे कमाव ते सगळं DBSचं ते धोरण आहेच, पण त्या व्यतिरिक्त तुमची मुलगी म्हणजे तुमच्यासाठी एक टास्क आहे. टास्क म्हणजे बधाई हो, तुम्ही टास्क हुआ है आणि त्या टास्कवर आता तुम्हाला काम करायचं आहे. असं तुम्ही तिला पालनपोषण करत आलात तिचं, तिला असं पोर्ट्रे करत आलात जगासमोर आणि अजूनही तुमचं तेच चाललेलं आहे. आणि तो टास्क तुम्ही स्वतः एकटे पण नाही, म्हणजे तुमच्या डांगीत तर एवढा पण दम नाही आहे, तुम्ही एवढे पण केपेबल नाही आहात की ते तुम्ही स्वतः करू शकता किंवा दोघं मिळून करू शकता. त्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला कोणत्या तरी थर्ड पर्सनची गरज असते. कधी तो तुझा भाऊ असतो, कधी तो तिचा भाऊ असतो, कधी तिची वहिनी असते, कधी तुझी वहिनी असते, कधी आई वडील असतात, तिचे आई वडील असतात, तुझे आई वडील असतात आणि प्लस एक्सटर्नल हेल्प असते ती वेगळीच. आणि काय तू शौर्याच्या गोष्टी सांगतो, काय तू सांगतो की मी ह्या वेळेला पण गेला आपला तोंड उचकटून तिकडे शी. आणि तो जो भाऊ यायचा इतकं म्हणजे त्याचं असं सांगत होते, त्याची एक आहे ना एक इमेज होती, एक चांगली इमेज होती, ती पार धुळीला मिळाली आहे. आणि ह्या ना छपरीला म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणीसाठी चूज केलं ना, हाच एक मोठं म्हणजे बहुतेक आता मला तर असंच वाटायला लागलं आहे, कन्फर्म असं वाटायला लागलं आहे की या चिवमध्ये पण काही ना काहीतरी खोट असणार, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि ती पण अशीच असणार, म्हणून तिने हा असा मुलगा चूज केला. आणि मोर ओव्हर तिच्या फॅमिलीने पण त्याला काहीही आक्षेप घेतला नाही आणि त्याला होकार दिला आणि तिला अशा फॅमिलीमध्ये अशा मुलाला दिली की खपवली. आता त्यांचं त्यांना माहिती. आणि पहिले तर हिचा दादा खूप हुशार वगैरे होता, पण आता तो पण त्याच मार्गाला गेलेला दिसतोय. आणि ज्या दिवशी त्याने ह्याच्या पक्क्याच्या व्हिडिओमध्ये एंट्री घेतली किंवा त्याला अलाव केलं व्हिडिओ आणि हे सगळ्या गोष्टी करायला, त्याच दिवशी त्या माणसाची जेन्युनिटी तिथेच संपलेली आहे. त्याचं जे काही थोडंफार बाकी होतं ना, त्याचं जे काही एक पर्सनॅलिटी आणि जे काही आपण थोडंफार तो जेन्युइननेस होता ना, तो तिकडेच संपला. आणि ह्या पक्याने तर काय, त्याला काही कामधंदेच नाही आहेत, नुसतं सगळीकडे कुठेही चान्स मिळेल तिथे घुसायचं आणि फकाफक कॅमेरा मारायचा आणि बकवास आपलं बोबड कांद्या बडबड 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 करत राहायची. तर हा आणि याचा भाऊ काय कामाचा, म्हणजे इतके युजलेस आहेत ना. मला तर वाटतं त्या भावाला आता वांदे होणार आहेत, त्याला कोणच पोरगी देते बघण्यासारखं ठरेल, वाटोळं होणार तिचं. या चिऊच्या ह्याच्यावर जाऊ नका, पूर्ण फेक फॅमिली आहे आणि जे पण सगळं जे काही आहे ना ते फेक आहे. आता रिसेंटच त्याचा पण एक त्या डिप्प्याचा व्हिडिओ आलाय, तो बघितला तर तुम्हाला कळेल की हा पण आता कसे आपले रंग बदलतोय आणि आता कसा गिरगिटसारखा परत आपल्या भावाच्या वळणावरच आहे. आकाराने पण भावाचा गरगट्टा आलाय तसाच आणि अक्कलेने पण. अक्कल तर म्हणजे माती खाल्लेलीच आहे. ते लास्ट टाइम जे प्रकरण केलं ना HRचं, काय ते लिंक वगैरे देऊन टाकली, तर ते आता नोकरी गेली तेव्हा त्याच्यातनं काही शिकला नाही आहे, अजून माती खाणं ह्याचं चाललंच आहे. आणि मोठे IT वर दोघे भाऊ ज्ञान पेलत असतात. हा काय सांगतो की काय तुम्ही ना फ्लॅट वगैरे पोरांना म्हणे मी सांगतो की ना काही फ्लॅट वगैरे घेण्याच्या भानगडीत वगैरे पडू नका आणि काय नाही तुमच्याकडे नसेल तरी पण बाई तू तुझं बघ, ठीक आहे, तू घेऊन बसलास ना, मग दुसऱ्यांना नको शहाणपणाच्या गोष्टी सांगू. आला मोठा. आणि काय तर दोघे समजूतदार असतील तर चांगलं होणार आणि सगळं ठीक होणार आणि सगळं होऊन जातं, काही चिंता करण्याची गरज नाही आहे आणि दोघांनी मिळून करा. का आता ह्याची फाटली वाटतं हातभर, आता नाही EMI भरता येतं, आता अंगाशी आल्यावरती सांगतोय वाटतं लोकांना
की दोघांनी मिळून करा. म्हणजे ह्याची पण ओरबाडायचीच लाईन आहे. म्हणजे भावाने ओरबाडलं, भावाच्या तर मस्त भाऊ तो असा पडलाय ना, हा पक्या पकाव असा, म्हणजे धापकन असा फुटलंय याचं तोंड. त्या चिवने तर याला चांगलीच दिली आहे, पूर्ण वचपा काढलाय. त्याचा प्लॅनच एकदम असा 360 डिग्री उलटा फिरवून टाकलाय. जिथे होता ना तिथेच आणून ठेवलाय याला. 0 अंडा, डोक्याने सडक्या अंड्याचा पक्या पकाव, आणि त्याच्याच वळणावर हा भाऊ आहे. अरे येड्या, काय म्हणजे असलेत ना तुम्ही. स्वतःला शाणे समजता आणि दुनिया काय इथे तोत्या बसले का? त्या पोरी काय एकदम तोत्या बसल्यात तुमच्या या सगळ्या भूलथापांना बळी पडायला? अरे तुझं बघ, तुला आधी कोण देतं का बघ आधी. मुलगी आला मोठा, पोरगी पाहिजे आणि तुम्ही हे नका करू आणि फ्लॅट नका घेऊ. त्यांचं ते बघतील आणि त्यांच्या घरचे बघतील. तुझ्यासारख्यांना गँडूकडनं कोणाला ज्ञान नको येते. चुबस गँडूकडचा. बघा ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. स्वतःचं सगळं करून बसलाय आणि दुसऱ्यांना सांगतोय तुझे स्वतःचे आयुष्याचे निर्णय नीट घे आधी, नंतर दुसऱ्यांना शिकवायला निघ मोठा. कोण यार, आणि कोण यांचे ना ते काय अंडे काय सांगतात, दादा तू खूप ग्रेट आहे, दादा तू सॉलिड आहे आणि तुझ्याकडंच तुझ्यासारखे विचार पाहिजे. असले घाणेरडे विचार. काय विचार आहेत ह्याचे, आणि काय ग्रेट आहे दादा, काय केलं आहे. ह्याच्यापेक्षा कितीतरी लोक रिअल स्ट्रगल करत असतात, त्या दादापेक्षा पण जास्त, आणि त्याच्या पादापेक्षा पण जास्त, आणि त्याच्या बायको त्या चिवपेक्षा पण. खरं तर काय घ्यायचं ना, तर खरं ग्रेट कोण असेल ना तर ह्याचा भाऊ आहे, तो दुसरा 2 नंबरचा भाऊ. सगळं कसं सांभाळतोय, त्या आईवडिलांचं बघतोय, स्वतःची 2 मुलं बघतोय, त्याची बायको पण, सगळं ती खरी गृहलक्ष्मी आहे. हिचं काय आहे चिवचं, एवढा मोठा भोपाळा, आकाराने वाटोळा, आकाराने पण आणि अकलेने पण वाटोळच झालेलं आहे. हे लोक म्हणजे अशा मेंटॅलिटीचे लोक आहेत ना, की असं गोड गोड बोलून सगळ्यांकडून आपलं काम काढून घ्यायचं, असे गोडबोले लोक. असं तसंच आता त्या भावाला पण याने येडा बनवलं आहे. त्याच्या बहिणीप्रती असलेलं जे पण काही प्रेम किंवा जे पण त्यांचं जे बॉन्डिंग असेल त्याचा उपयोग ह्याने पुरेपूर केलेला आहे. याचा बरोबर त्याने त्याची नस पकडून दाबली आहे या पक्क्याने. तेवढं काही शिकवायला नको त्याला. आणि गेला तिकडे तोंड उचकटून. 4 दिवस स्वतःच्या मुलीला नाही सांभाळू शकत का? नाही आता तुझ्या आईला बोलवली. एरवी तर येत असते ना मुंबई फिरायला आणि टाइमपास करायला, मोठ्या ॲक्टिंग मारत असते. आता का नाही बोलवली? आता तर काय बाबांचं आणि ह्याचं त्याचं कारण सांगूच नको. एरवी तर पाठवतात तिला. मुळात तर मला कळतच नाही, आई असू दे नाहीतर कोणी असू दे, कोणाच्या म्हणजे कोणाच्या दुसऱ्याच्या जीवावर पोरं काढता का तुम्ही? नाही ना, तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी. मग कशाला ना ह्याच्यावरती हे करतात, मोठे मोठे इमले बांधतात आणि वरून लोकांना पण शिकवायला मागे नाही. लाज वाटत नाही तुम्हाला बेशरम कुठले? हां, एक तर स्वतः काय करायचं नाही, काय नाही, आणि लोकांना मोठे मोठे धडे द्यायचे. आणि हे अंडे सडके यांना काय कळतच नाही. एवढं दिसतंय तोंड उचकटून गेलाय आणि काय करत नाहीये, तरी पण मोठा दादा दादा आदा पादा कोण पादा, दादाजी का, दादा खुद पादा. आणि IT चं ग्लॅमर दिसतं आणि IT मध्ये खूपच हे असतं आणि खूप काम असतं आणि स्ट्रेस असतो. आणि मला कॉल आहे, एकही कॉल अटेंड करताना, म्हणजे आता म्हणेल मी तर काय मी शूट नाही घेतलं वगैरे, पण ते कळतं खरंच माणूस काम करतो ना, तेव्हा कळतं. त्या कंपॅरिझनमध्ये, त्या रेशोमध्ये तू बाकीचं वेळ जे काही शूट घेतलं, जे काही दाखवलं ना, त्याच्यावरून अंदाजा आला की तू किती काम करतोस आणि काय करतो. ऑफिस टाईममध्ये तू काय करतोस, काय करत असतो. आणि तुला पहिल्या कंपनीतनं त्याचसाठी लाथ बसली. आता इकडे काहीतरी खोटं नाटं वर्क फ्रॉम होम. पहिले तर याला वर्क फ्रॉम होम तरी कोणी दिलं? याला बोलवा, तिथे कामावर बोलवा. हे असले लोक आहेत ना, गंडवतात. आणि बिचारे चांगले चांगले मेहनती लोकांची, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांचा जॉब जातो. हे मोठं दुर्दैव आहे. तुला कसला आलाय स्ट्रेस? सगळा नुसता स्ट्रेस दुसऱ्यांना द्यायच्या कामाचा आहेस. आणि प्रत्येक जॉबमध्ये, प्रत्येक प्रोफाईलमध्ये, प्रत्येक वर्क प्लेसमध्ये स्वतःचे काही ना काहीतरी स्ट्रगल्स, स्वतःचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स इंडिव्हिज्युअल लेवलवर काही ना काहीतरी असतंच. त्याच्यामध्ये ह्याचं काय एवढं मोठं आणि असं आणि तसं आहे. याडा बनवून पैसा पण कमवतोयस ना, मग जास्त बोलायचं नाही. कळलं तुम्ही किती काम करता आणि किती नाही. स्वतःच्या तोंडाने सांगितलंय. सगळं काही फॅसिलिटीज अवेलेबल करून देऊन सुद्धा, सगळ्या गोष्टीला अग्री करून सुद्धा तुम्हाला काम करायचं नसतं. याचा अर्थ तुम्ही निठल्ले आहात आणि तुम्हाला आयता पगार पाहिजे, जो की कोणी देणार नाही आहे.
त्याच्यामुळे जर तो तुमचा स्ट्रगल असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर काय म्हणजे असा स्ट्रगल सगळ्यांच्या नशिबी येऊ दे मग. आणि काय ते त्या चिवचे पण जॉब सोडण्याचं प्रत्येक ह्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन देत असतो, प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी सांगत असतो, म्हणून मी तिला सांगितलं, म्हणून असं आणि मी तसं, सगळ्यामध्ये याला मोठेपणा मिळवायचं आहे. तर भाई तुला जे काही करायचं आहे ना ते स्वतःच्या घरात कर, तुला जे काही करायचं आहे, तुझी जी काही ती गँडुगिरी आहे ती स्वतःकडेच ठेव, लोकांना नको पेलूस. आणि ना बस कर. प्रत्येक वेळेला तुम्ही सांगा आणि तुम्ही असे केलं असेल तर तुम्ही माझं नाव बदलून टाकेन आणि जर कोणी असं सांभाळलं असेल तर सांभाळले, नाव बदल आता, बदल. सांगते तुला कसं सांभाळलं आणि काय सांभाळलं सगळी स्टोरी सांगते. बदलणार नाव. तुझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये पण सांगितलं एका बाईने की तिच्या नवऱ्याने कसं तिची सेकंड डिलिव्हरी झाल्यानंतर तिच्या मोठ्या मुलाला सिंगल हँडेडली सांभाळलं फर्स्ट बॉर्नला. नाव बदल आता. सांगितलं ना तुला, तिने तर पूर्ण स्टोरी सांगितली आहे आणि पाहिजे तर मी सांगते स्टोरी. सिंगल हँडेडली, तुझ्यासारखं पण नाही कोणाकडे गेलंय, कोणाचा आधार घेतलाय, काय नाही, स्वतः सांभाळलाय, व्यवस्थित सांभाळलाय आणि तुझ्यासारखा व्हिडिओ पण छापला नाही त्याच्यावर. बदल आता ना. तो त्यासाला चुबास. आणि नाव पण सुचवते तुला. तुझं नाव आहे ना, लिही, पक्क्यात पकाव तोत्या महाघाण. 2 बच्चे बिच्चे काय पण ज्ञान देत असतो, काय पण सांगत असतो, काहीही वायफळ फालतू बडबड करत असतो अख्ख्या व्हिडिओमध्ये. नुसतं आपला नाही असं असेल ना जे तू राहू दे. तुला ना तू ना एक पण म्हणजे त्या ना पोरीचं फुटकन नशीब गेल्या जन्मी महापाप केलं असेल म्हणून तुझ्या पदरी जन्माला आली. तू तर एक पण नाही डिझर्व करत रे. तू 2 पोरांचा न्यूक्लिअर काय आणि जॉईंट काय आणि काय पण काय, तू एकदम युजलेस आहेस. हे तुझं रियालिटी आहे. हार्श आहे, कटू आहे, पण हेच सत्य आहे. समजलं का? कसला म्हणजे कसला आहे रे बाबा. त्या पोरीला जन्माला घातल्यापासून नुसतं कंप्लेंट 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 कंप्लेंट. दोघे आईबाप. काय तुम्ही असं आईबाप असतं ना तर म्हणजे आत्ताची उद्या ती मुलगी आहे ना मोठी झाल्यावरती हे बोलायला कमी नाही करणार की कशाला मला जन्मालाच कशाला घातलं. लहानपणापासून नुसतं माझ्याबद्दल नुसतं तुमचं बघावं तेव्हा आरार रोनाच चाललंय. आणि आता काहीतरी टॅटू काढून आली आहे मोठी. आणि नाही पक्क्याला नाही आवडत. अरे नाही आवडत तर आम्ही काय करू. नाही आवडत तरी तू केलीस ना खुजली. मग आता काय बोलू यार आम्ही. म्हणजे काय एक्सपेक्ट काय करता. मला खरंच आता ना असं येतं ना तोंडात. गाईडलाईन्समुळे गप्प आहे मी. नाहीतर अशी काढली असती ना त्या चिवची पण आणि ह्याची पण. बस करा आधीच सांगते मी. डोंट फोर्स मी टू से वॉट आय डोंट वॉन्ट टू से. आणि आय रिअली अप्रिशिएट जे पण लोक आहेत, ज्या लोकांनी ह्यांची लायकी ओळखलेली आहे आणि हळूहळू ह्यांच्यापासून दूर होत आहेत. यू आर ऑन राईट ट्रॅक, व्हेरी 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 राईट ट्रॅक. आणि असंच चालू ठेवा. आणि आता जे पण काही उरले सुरले आहेत त्यांना पण लवकरच परमेश्वर सुबुद्धी देव, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि आजचं पॉडकास्ट इथेच संपवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन टॉपिकसोबत, नवीन कॅरेक्टरसोबत उद्या नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.